नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचे सहर्ष गणेश काळे आमच्या यूट्यूब चॅनलला. तर शेतकरी बंधूंनो, महाडीबीडी मार्फत कृषी पंप योजना सुरू झालेली आहे 100% अनुदान. तर महाडीबीडी पंप कसा भरायचा बघूया. त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, कारण की आमच्या नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत आहे. चला तर शेतकरी बंधूंनो, बघूयात 100% अनुदान पंप कसा भरायचा पंप. तसेच असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमची एक वेबसाईट, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अनेक जॉबची माहिती तसेच सरकारी योजनांची माहिती घेऊ शकतात. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तसेच आमची वेबसाईट आहे kardicscjob.com इन. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आमचे बघू शकतात. जे नवीन जाहिराती आहेत त्यासुद्धा बघू शकतात. तसेच आमच्या दिलेल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकतात. तसेच दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईनिंग करू शकतात. चला तर बघूया महाडीबीडी मार्फत फॉर्म कसे भरायचे 100% अनुदान पंप. मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन टू महाडीबीडी जायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर जर तुम्ही नवीन फार्म असाल तर रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ते त्या लिंक ओपन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर लॉग इनवर चेक करून करायचं आहे. नंतर आधार नंबर टाकून गेट OTPवर क्लिक करायचं आहे. गेट OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला त्यावर टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन OTP यायला थोडा टाईम लागेल, थोडा इंटरव्ह्यू असल्या कारणामुळे. OTP आल्यानंतर तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे स्क्रीनवर. तर आपल्याला अशी स्क्रीन असेल तर आपल्याला यायचं आहे 3 डॉटवर प्रॉपर माहिती दिसण्यासाठी अर्ज करा. आपल्याला याचं 3 डॉट आल्यानंतर डेस्कटॉप यावर क्लिक करायचं आहे आणि आपली वेबसाईट क्लिअर दिसते ना आपल्याला. त्यानंतर आपल्याला पंपासाठी अर्ज करायचा आहे. त्याकरता आपल्याला कृषीसाठी क्लिक करायचं आहे. त्या क्लिक झाल्यानंतर आपल्याला ती दिलेली माहिती फिलअप करून घ्यायची आहे. कृषी यंत्रणा अवजारासाठी त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकरण त्यात क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पीक संरक्षण अवजारे याच्यावर का मागायचं आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर खाली पीक फवारणी पंपावर करून सौरचालित नॅसपॅक फवारणी याच्यावर करून आपल्याला सबमिट करायचं आहे. तर आपल्याला टिक मार्क करून जतन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जतन या पर्यायावर क्लिक झाल्यानंतर आपल्याला असा एरर मेसेज येईल. तर आपल्याला यस नको पुन्हा ऑफिसच आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक येऊन पुन्हा विचारायचं आहे. त्याच्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करून ओके क्लिक करायचं आहे. पाहिल्यानंतर आपल्याला थोडा वेट घे. नंतर तुम्हाला याच्या सिरियल नंबरनुसार हे करून अर्ज सादर या बटनावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादरनंतर झालं तुम्हाला इन्फॉर्मेशन असं ओके या बटनावर क्लिक करून तुम्हाला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याची पावतीसुद्धा काढू शकतात. तसेच कस्टमरला देऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. शेतकरी बंधूंनो, अशा नवीन व्हिडिओचे अपडेट बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.